प्रेक्षको नमस्कार. मला एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण तुमच्यासमोर नोंदवायचं आहे. काही वेळापूर्वी एक लग्न सोहळा आम्ही अटेंड केला. लग्न सोहळा सुरू असताना माझ्या डोक्यात बरेच विचार येत होते. कारण आपण नेहमी माध्यमांमधून बातम्या पाहत असतो. आपल्या संपर्कामधून अनेक गोष्टी आपल्याला, अनेक घटना चांगल्या-वाईट आपल्याला मित्र सांगत असतात. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक प्रकरण झाली, की 10 दिवसामध्ये घटस्फोट झाला, 20 दिवसात लग्न तुटलं, 10 महिन्यात लग्न तुटलं, अगदी 2 मुले झाल्यानंतर सुद्धा संसार वेगळा करावा लागला. हे खरं तर हे गंभीर आहे. भारतीय कुटुंब संस्था, विवाह संस्था ही जगभरानं आदर्श घेण्यासारखी आहे आणि तरी अलीकडच्या काळात अशा का होतात? यामध्ये महत्त्वाचं माझं निरीक्षण मी नोंदवतो. मी खरं तर काही जागतिक विद्वान नाहीये प्रेक्षको. पण जे काही माझं निरीक्षण आहे ते मी तुमच्यासमोर नोंदवू इच्छितो. लक्षपूर्वक ऐका. आजकाल आई-वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? किंवा मुलगा आणि मुलगी या त्या दोन्हीकडच्या बाजूंच्या आर्थिक गणितं घालून लग्न जुळवली जातात आहे, वास्तविक पाहता. ते चुकीचं नाहीये. तो दृष्टिकोन बरोबर आहे. पण आर्थिक गणितं जुळवत असताना विवाह करण्यासाठी त्या दोघांची मानसिक दृष्ट्या मन जुळतंय का? ते मानसिकदृष्ट्या एकत्रित आहेत का? हा विचार करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल होतंय काय? बंगला आहे ना, गाडी आहे ना, मुलगी सुखात होईल. हा गैरसमज काढून टाका. माणसाचे विचारच जर गरीब असेल, तर माणूस आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असून चालणार नाही. आयुष्याचा आनंद घेत असताना, कुटुंब संस्था, विवाह संस्था टिकवत असताना माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? त्याच्याबरोबर मानसिकदृष्ट्या सक्षम असणं हे अत्यंत महत्त्वाचं. तुम्ही खाली पाहताय महाराष्ट्रातली अनेक प्रकरणं आहेत. परवा तर एक मी व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये ते वडील म्हणत होते, की श्रीमंतांना मुली देऊ नका, गरीबाला मुलगी द्या. हे बाप म्हणताय. त्यामुळं अलीकडच्या काळात आई-वडिलांनी पण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे, की बाबांनो मुलगी देत असताना किंवा मुलाच्या आई-वडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्या दोघांचं मन जुळतंय का? ते दोघं जर सुखी असतील, ते दोघं जर सक्षम असतील, तर आर्थिक परिस्थितीवर मात करून ते सांसारिक आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. याची निरीक्षणं किंवा हे तुम्ही अनेकांनी पाहिलं आहे. त्याच्यामुळे लग्न जुळवत असताना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का हे न पाहता, त्या दोघांची मानसिकदृष्ट्या त्या सक्षम आहेत का? ते व्यवस्थित संसार करू शकतील का? याचाही अंदाज घ्या. त्या दोघांना काय वाटतंय याचाही विचार करा आणि त्यानंतरच आपण लग्नाचं पाऊल उचललं पाहिजे. हिंदू धर्मानुसार लग्न हा एक खूप मोठा संस्कार आहे प्रेक्षको, लक्षात घ्या. आणि कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था ही भारतभरातली खरं तर इतर जगभरानं आदर्श घेण्यासारखी आहे. त्यामुळे विवाह संस्था टिकवून ठेवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का हे पाहण्याबरोबर मानसिकदृष्ट्या तो मुलगा आणि मुलगी सक्षम आहे का हे सुद्धा पहा. त्या दोघांचे विचार कसे जुळतात हे सुद्धा पहा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.